विवारी सुख लाभ झाला सुखाच्या विवारी सुख लाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे संगती पंगती देवा सवे घडे संगती पंगती देवा सवे घडे नित्य नित्य जोडे हेची साथ समर्थाच्या घरी सकळ संपदा समर्थाच्या घरी सकळ संपदा नाही तुटी कदा कासयाची संगती पंगती देवा सवे घडे संगती पंगती देवा सवे घडे नित्य नित्य जोडे हेची साथ तुका म्हणे येथे लाभाची आपुटी तुका म्हणे येथे लाभाची आपुटी बहुभाव कोटी समर्थाच्या संगती पंगती देवा सवे घडे संगती पंगती देवा सवे घडे नित्य नित्य जोडे हेची साथ ओ पार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार
सुखाच्या व्यवहारी सुखलाभ झाला, सुखाच्या व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे, संगती पंगती देवा सवे घडे, नित्य नित्य जोडे हे चिसाच, समर्थाच्या घरी सकळ संपदा, समर्थाच्या घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची, संगती पंगती देवा सवे घडे, नित्य नित्य जोडे हे चिसाच, तुका म्हणे येथे लाभाची कोटी, तुका म्हणे येथे लाभाची कोटी, बहुवाव पोटी समर्थाच्या, संगती पंगती देवा सवे घडे, नित्य नित्य जोडे हे चिसाज, पांडुरंगा करो प्रथम जयंते केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानवर्ती, द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमल वचनं सर्वादि साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु, गुरुर्ब्रह्मा गुरुर्साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः। लागुनिया पाया विनवितो तुम्हाला, करटारी बोला मुखी नाम, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, यावर करी संध्या, यावर करी संध्या, व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे, संगती पंगती देवा सवे घडे, नित्य नित्य जोडे हे चिसाच। प्रस्तुत प्राप्त रूपी सेवेकरता घेतलेला भंग देहूचे सुखसिद्ध साधू, वैराग्याचे मुकुटमणी महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगामधून जगद्गुरु तुकाराम महाराज एक सुख प्राप्तीचं साधन सांगत आहेत। विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी 2 शब्दाचा पर्याय तो असा, आज आपल्या या भाईंदर तालुक्यातील श्री क्षेत्र राईगाव आणि राई गावामध्ये जगद्गुरु नित्यानंद बाबांच्या आशीर्वादाने, बालयोगी सदानंद बाबांच्या प्रेरणेने आज अखंड नामसप्ताहाला 4 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 4थ्या वर्षाचा आजचा हा 5वा दिवस आहे। हा नामसप्ताह बाबांच्या जन्मगावी संपन्न होत आहे आणि नामसप्ताह जन्मगावी संपन्न करण्याचं एकच कारण, हे महात्म्याचं गाव आहे, हे अवतारी पुरुषाचं गाव आहे। या गावामध्ये भक्ती मार्ग फार महत्वाचा आहे, साधना फार महत्वाची आहे। याच्याकरता आपण हे प्रयत्न केलेले आहेत। खरं म्हणजे पारायण
समिती असू दे, पंच कमिटी असू दे, हरिपाठ मंडळ असू दे, सर्व गावातील भाविक मंडळी असू दे, प्रतिष्ठित मंडळी असू दे, सर्वांना मी धन्यवाद देतोय. आज 4 वर्ष या सप्ताहाला झाली, पण प्रत्येक वर्षी सर्व भाविक मंडळी तन मन धनाने ही सेवा करत असतो. आता सुद्धा आज 5 दिवस झाले आणि 5 दिवस गावातील सर्व महिला मंडळ असू दे, सर्व प्रतिष्ठित मंडळी असू दे, गावातील सर्व वारकरी भाविक मंडळी असू दे, सर्व रोज प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असतात. प्रत्येक कुटुंबाची सेवा दररोज महाराज चालू आहे. महिला वर्ग असू दे, पुरुष वर्ग असू दे, त्यांच्या वतीने ही सेवा चालू आहे. एक बाबांचं जन्मगाव, एक महापुरुषाचं जन्मगाव आणि त्या महापुरुषाच्या गावामध्ये भक्ती मार्ग चालू व्हावा याच्याकरता आमचं हे प्रयत्न सफल झालेले आहेत. खरं म्हणजे एक आपल्या या वसई तालुक्याला एक थोर महात्मा, वसई तालुका नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्हा, पालघर जिल्ह्याला एक थोर महात्मा आपल्याला प्राप्त झाला. बाबांना मी मुर्द्याला सुद्धा सांगितलं की तुम्ही जगद्गुरु तुकाराम महाराजांना पाहिलं नाहीये, तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांना पाहिलं नाहीये, तुम्ही एकनाथ महाराजांना पाहिलं नाहीये, तुम्ही नामदेव महाराजांना पाहिलं नाहीये, तुम्ही निवृत्तीनाथांना पाहिलं नाहीये, तुम्ही साईबाबांना पाहिलं नाहीये, तुम्ही गजानन महाराजांना पाहिलं नाहीये, तुम्ही स्वामी समर्थांना पाहिलं नाहीये, तुम्ही गोंदवलेकरांना पाहिलं नाहीये, तुम्ही नित्यानंद बाबांना पाहिलं नाहीये. पण आज एक नित्यानंद बाबांचा अवतार म्हणून बालयोगी सदानंद बाबांना पाहतात, हेच तुमचं भाग्य. 36 वर्षाचा अनुभव आमच्या जीवनामध्ये, 36 वर्ष आम्ही या महात्म्याच्या चरणाजवळ सेवा करत आहोत. हा महात्मा संपूर्ण भारतभर, संपूर्ण जगभर फिरत आहे ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी घेऊन. पण आमच्या सरकारला अजून जाग आलेली नाहीये. आमच्या सरकारला तर जाग आलीच नाहीये, पण आमच्या जिल्ह्याला सुद्धा जाग आली नाहीये, की आमच्या तालुक्याला सुद्धा जाग आलेली नाहीये. हा महात्मा ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी घेऊन संपूर्ण जगभर फिरत आहे. त्याचा काहीतरी त्यांना सन्मानाने आपल्या जवळ बोलावं, त्यांचा सन्मान करावा, असा काही होत नाहीये. याचा विचार नक्कीच केला पाहिजे बाबांनो. आज एखादा छोटा कार्यक्रम झाल्यानंतर एखाद्या वारकऱ्याच्या हातून त्या वारकऱ्याला बडे बडे पुरस्कार प्राप्त होतात बाबांनो. पण आज हा थोर महात्मा अवतारी पुरुष या वसई तालुक्यामध्ये जन्माला येऊन संपूर्ण महाराष्ट्राचा विचार, संपूर्ण देशाचा विचार आज करत आहे. ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी म्हणजे बाबांचा आत्मा आहे. ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी म्हणजे बाबांचा आत्मा आहे. 250 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराज नाथबाबांच्या स्वप्नामध्ये गेले आणि स्वप्नामध्ये जाऊन एकनाथ महाराजांच्या हातामध्ये ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी दिली तुमच्या आमच्या करता. जगाच्या कल्याणाकरता ज्ञानेश्वरी दिली आणि ती ज्ञानेश्वरी एकनाथ महाराजांनी आपल्या करता पुढे केली. पण एकनाथ महाराजांच्या नंतर तीच ज्ञानेश्वरी आज बालयोगी सदानंद बाबा घेऊन संपूर्ण जगभर फिरत आहे. हे फार मोठं कार्य बालयोगी सदानंद बाबांचं आहे. हे विचार आपण नक्की. म्हणून जिल्ह्याला जाग आली पाहिजे, सरकार तालुक्याला जाग आली पाहिजे, ग्रामीण भागाला जाग आली पाहिजे. या महात्म्याच्या पाठीमागे आपण खंबीरपणाने उभं राहिलो पाहिजे. आज फार मोठं कार्य बाबांनो. वारकरी संप्रदायामध्ये दिग्गज मंडळी आहे, दिग्गज मंडळी आहे, पण असं काम त्यांच्या हातून होत नाहीये. इतकं मोठं काम बालयोगी सदानंद बाबांच्या हातून होतंय, ते म्हणजे ज्ञानेश्वरी. फार मोठी साधन आहे बाबांनो, फार मोठी तळमळ आहे बाबांच्या जीवनामध्ये. म्हणून आज संपूर्ण खेडोपाडी ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी जावी, संपूर्ण घराघरामध्ये ज्ञानेश्वरी जावी, घराघरामध्ये राम जावं, हे बाबांचा प्रयत्न आहे. आणि त्या बाबांच्या प्रयत्नाला आमचा दुजोरा आहे. संपूर्ण कार्य बाबांचं आम्ही करत आहोत. हे आमचं कार्य नाही बाबांनो, हे बाबांचं कार्य आहे. आणि बाबांचं कार्य आम्ही घराघरामध्ये घेऊन जाणार, तेव्हाच आम्ही प्राण सोडणार. विठ्ठल विठ्ठल. हर
महात्म्याची प्रतिमा प्रत्येकाच्या घरात असावी। या महात्म्याची प्रतिमा प्रत्येकाच्या घरात असावी। जशी गजानन महाराजांची प्रतिमा प्रत्येकाच्या घरात आहे, तुकोबारांची प्रतिमा प्रत्येकाच्या घरात आहे, ज्ञानोबाची प्रतिमा प्रत्येकाच्या घरात आहे, अशी ही प्रतिमा प्रत्येकाच्या घरात असावी। रोज या महात्म्यांचं दर्शन होणं हे आपलं भाग्याचं लक्षण आहे। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। म्हणून आज दिव्य आणि भव्य असा हा सोहळा आज आपल्या या राई गावात होत आहे। म्हणून प्रत्येकाच्या घरातून बाबांनो पाठीमागे आपण खंबीरपणाने उभे राहिलो पाहिजे। दिव्य आणि भव्य सोहळा आता अयोध्या धाम मध्ये होत आहे। अयोध्या धाम मध्ये बाबांचा संकल्प आहे संपूर्ण भारत देशामधून या ज्ञानेश्वरी करता सर्व भाविक मंडळी आली पाहिजे। पण आपण सर्व मंडळीने बाबांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहिलो पाहिजे। घराघरात जाऊन या ज्ञानेश्वरीचा या पारायणाचा आपण प्रचार केला पाहिजे। ही आमची अपेक्षा आहे बाबांनो। आम्ही तर कामाला लागलेलेच आहोत, पण तुम्ही सुद्धा खंबीरपणाने प्रत्येकाला सांगायचंय आपल्याला अयोध्येला चालायचंय। या विचाराचे आपण सर्वांनी पायीक राहिलो पाहिजे। म्हणून आज बाबांच्या चरणावर प्रभू रामचंद्राच्या चरणावर नतमस्तक होतोय आणि माझ्या सेवेला सुरुवात करतोय। विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामधून सुखप्राप्तीचं साधन सांगत आहेत। कोणा करता? आपल्या करता, आपल्या जीवनामध्ये सुख मिळावं, सुख प्राप्त व्हावं याच्याकरता साधू संतांचे प्रयत्न आहेत। कारण प्रभूंनी नरदेह देताना हा अनमोल ठेवा आपल्याला भगवंताने दिलेला आहे। हा अनमोल ठेवा आपल्याला प्राप्त झालेला आहे। त्या ठेवाचं जतन होणं, त्या ठेव्याचं सार्थक होणं याच्याकरता महात्म्यांचे प्रयत्न आहेत। विठ्ठल विठ्ठल। आपण या नरदेहाला आलो म्हणजे आपलं परम भाग्य आहे बाबा। आपण या नरदेहाला आलो म्हणजे आपलं परम भाग्य आहे। काहीतरी मागच्या जन्माचं सुकृत आहे। मागच्या जन्माचं सुकृत असेल म्हणून तुम्हाला हा ठेवा प्राप्त झालेला आहे। म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला। विठ्ठल विठ्ठल। मागच्या सुकृताशिवाय पुनर्जन्म नाही आहे बाबा। बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी किंवा जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले देवाया विठ्ठले कृपा केली। मागच्या जन्माचं सुकृत म्हणून बाबांना आपल्याला हा जन्म प्राप्त झालेला आहे। जन्माला आलो पण सर्व विसरलो आपण। या मृत्यू लोकांमध्ये आपल्याला जन्म भगवंताने दिलेला आहे, पण मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर आपण सर्व विसरलेले आहोत। कारण हे मी म्हणत नाही, ज्ञानोबा स्वतः म्हणतात, पाय पाय शरीराची आगावा जया लागे आले पांडवा तो कायार तो आगवा सांडोनिया। आपण आलो कशा करता? आपण आलो कशा करता? का आलो? कशा करता आलो? कुठून आलो? कुठे जायचंय? हे सगळं आम्ही विसर। पहा, विचार करा बाबा। जाण्याकरता आलो, कार्य करण्याकरता आलो, पण आम्ही सगळं हे विसरलेलो आहोत। विठ्ठल विठ्ठल। आपण प्रभूचं परमात्म्याचं कार्य करण्यात होत, कारण प्रभूंनी आपल्याला हा नरदेह दिलेला।
त्याच्या ऋणातून मुक्त होण्याकरता त्याचं कार्य आपण केलं पाहिजे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, पाये पा शरीराची आगावा दया लागी आले पांडवा. या देहरूपी गावाला आपण आलो आणि सर्व विसरलो. विचार करा बाबांनो, जन्माला आल्यानंतर आपण फक्त सुखाचा विचार करत राहिलो. जन्माला आल्यानंतर आपण फक्त सुखाचा विचार करत राहिलो. सुखाचा विचार केला पाहिजे, पण कुठला सुख? आपण आपल्या जीवनामध्ये विषय सुखाकडे वाटचाल करत बसतो. जास्तीत जास्त विषय सुखाची वाटचाल करतोय. याच्या पलीकडे आपण काही करत नाही. हा, एवढाच विचार करतोय आपण. बस एवढाच विचार. खा प्या आणि मजा करा. खाण्यापिण्याच्या पलीकडे दुसरा काही विचार करत नाही. या सुखाकरता आपण आपल्या परिवाराचा विचार करत नाही. या सुखाकरता आपण आपल्या मुलाबाळांचा विचार करत नाही. या सुखाकरता आपण घरादाराचा विचार करत नाही. या सुखाकरता आपण देवधर्माचा सुद्धा विचार करत नाही. देवधर्माचा सुद्धा विचार करत नाही आपण. पाहणा आता तरुण मुलं कुठे आहेत? पटांगणावर आहेत. रायगाव फायनलला गेलेले आहे. थँक्यू आतिश सर. म्हणून मंडळी कमी आहे. विचार करा बाबा. नव्हते पा फायनल पण आली. टाळी वाजवा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. विचार करा. भाग्यवान मंडळी आहे बाबांनो. हा, तरुणाई फार महत्वाची आहे. मी सकाळी सांगितलं. आपण म्हणतोय 16वं वरीस धोक्याचं. काय म्हणतोय आपण? 16वं वरीस धोक्याचं, पण हे बोक्याचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी तोरणा सर केला. विचार करा बाबांनो. ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. आद्य शंकराचार्यांनी वयाच्या 16व्या वर्षी गीतेवर भाष्य केलं. कोणाकरता? कोणाकरता बाबांनो? इकडे बघा, त्याच्याकडे बघू नका. इकडे आता पाहायचंय. ते नंतर पाहता येईल आपल्याला. ते समोर ठेवू आपण. विठ्ठल श्रवण फार महत्वाचं आहे. राजे परीक्षितीचा उद्धार झाला. विचार करा बाबांनो. श्रवणाने श्रवण फार महत्वाचं आहे. म्हणून जीवनामध्ये आपण विषय सुखाची वाटचाल करत आलो. देवधर्माचा सुद्धा विचार राहिला नाहीये. महाराज म्हणतात, देवधर्म सांगली पडिले सकळ आणि विषय गोंधळ गांजत असे. देवधर्माचा सुद्धा विचार नाही. फक्त आपला जीवाने सुखाकरता वाटचाल करत आहे. म्हणून महाराजांचा प्रमाण आहे, सर्व सुखाची या आशा जन्म क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा दीन पावला माया वेष्टीला जीव मारला. सुख हा आपल्या जीवनामध्ये असावा, पण जे सुख आपल्याला पाहिजे त्या सुखाचा आपण विचार करत, क्षणिक सुखाचा विचार करत बसलो. बाबा साधू संतांनी कधी जीवनामध्ये या विषयाचा विचारच केला नाही. साधू संतांनी आपल्या जीवनामध्ये सर्व सुखाचा विचार केलेला. त्या सुखाची आपल्याला अजून ओळख नाही आहे.
त्या सुखाची आपल्याला अजून ओळख नाही बाबांनो. हे सुख मिळवण्याकरता साधू संतांनी देवाकडे मागताना दुःख मागितलं, दुःखाच्या पलीकडे दुसरं काही मागितलं नाही. सुख पाहिजे ना तुम्हाला तर देवाकडे दुःख मागावा, दुःखाच्या पलीकडे दुसरं काही मागू नये. कुंती मातेने देवाकडे दुःख मागितलं बाबा, कुंती मातेने देवाकडे दुःख मागितलं. भगवंताने द्वारका सोडायचा विचार केलेला आहे आणि द्वारका सोडून निघालेले. प्रत्येकाला देत देत स्वतः भगवंत कुंती मातेच्या जवळ आलेले.